नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत 38 इंच छातीचं डबल कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग। इथं मी डबल फोल्ड असं पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजूच्या साईडने आपल्याला मापे टाकून घ्यायचे आहेत। इथं अशा पद्धतीने मी बंद बाजूच्या साईडने सर्व मापे टाकून घेणार आहे। इथं 2.5 इंच गळा रुंदी घेतलेला आहे आणि इथं 5.5 शोल्डर घ्यायचा आहे। आणि आता इथं 38 इंच छाती आहे, त्यासाठी इथं मी मोंडा 5.5 इंचाचा घेतलेला आहे। इथं अशा पद्धतीने मी 5.5 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि इकडूनही एकदा चेक करून घ्यायचं की 5.5 येते की नाही ते। इथं अशा पद्धतीने मी 5.5ला मार्किंग करून घेतलं आणि आता इथे मी 2.5 इंचाचं पण मार्किंग करून घेतलं गळा रुंदीचं। आणि इथे छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच असं घ्यायचं आहे। इथे छाती आहे 38 इंचाचं, त्यात चौथा भाग होतो इथं 9.5 इंच। 9.5 प्लस 1.5 असं मी 11 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि मी पुढच्या साईडने पण इथं 5.5चं मार्किंग करून घेणार आहे। इथं अशा पद्धतीने मी 5.5चं मार्किंग करून घेतलं आणि इथं मोंडा ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथं अशा पद्धतीने मी मोंडा ड्रॉ करून घेतलेला आहे आणि छातीची लाईन पण आखून घ्यायचा आहे। आणि जे काय आपण मोंडा ड्रॉ केलेला आहे त्या मोंड्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे। इथं अशा पद्धतीने मी टेप फोल्ड करून इथं मोंड्याचं सेंटर काढून घेतलेला आहे। आता इथं पुढच्या आणि पाठीमागच्या मोंड्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे मी पाठीमागच्या मोंड्यासाठी इथं 1.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि पुढच्या मोंड्यासाठी मी इथं 1 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। आणि इथं पुढच्या आणि पाठीमागच्या मोंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। 1 इंचातून आपला पुढच्या मोंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे आणि 1.5 इंचातून आपल्याला पाठीमागच्या मोंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे। इथं अशा पद्धतीने मी पुढच्या आणि पाठीमागच्या मोंड्याला इथं शेप देऊन घेतलेला आहे। आता इथं पुढचा गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथं पुढचा गळा आहे 5.5 इंच, त्याच्यामध्ये मी अर्धा इंच मार्जिन घेतलेला आहे। 6 इंचावर मी मार्किंग केलं। इथं अशा पद्धतीने जेवढं गळा असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि तेवढं मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने मी हा बॉक्स इथं ड्रॉ करून घेणार आहे। इथं अशा पद्धतीने पुढच्या गळ्याचा पण बॉक्स इथं ड्रॉ करून झालेला आहे। आता आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। इथं उंचीसाठी मी तर अशा पद्धतीने शोल्डरला इथं टेप ठेवून घेतलेला आहे आणि उंची मोजून घ्यायचं आहे। इथं उंची आहे 13 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे। असं 14 इंचाला मी मार्किंग करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने 14 इंचाचे 2 मार्किंग करून घ्यायचे आहेत। आणि जे काय आपण वरच्या बाजूने छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच मार्जिन असं घेतलं होतं, टोटल 11 इंच, तेच 11 इंचाचं मार्किंग इथं खालच्या साईडने परत करून घ्यायचं आहे। इथं अशा पद्धतीने मी 11 इंचाचं मार्किंग करून घेतलं आणि हे जे काय आपण इथं 11 इंचाने इथं उंचीचं मार्किंग केलेलं आहे, ही लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथं मी उंचीचं इथं मार्किंग करून लाईन ड्रॉ करून घेतलेलं आहे। इथं अशा पद्धतीने आपलं उंचीचं जे काही लाईन आहे ते ड्रॉ करून झालेलं आहे आणि इथं फिटिंगचं लाईन पण आपल्याला इथं ड्रॉ करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपलं हे बॉक्स इथं ड्रॉ करून झालेलं आहे। आता इथं आपल्याला क्रॉस पट्टीसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। इथं मी गळ्याच्या साईडने इथं 3.5 इंचावर मी क्रॉस पट्टीसाठी मार्किंग करून घेणार आहे। इथे मी 3.5 इंचावर मार्किंग केलं आणि फिटिंगच्या साईडने इथं 2.5 इंचावर मार्किंग करून घेत आहे। इथं अशा पद्धतीने मी फिटिंगच्या साईडने 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि इथं अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्ही मार्किंग लक्षात घेऊन इथं क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे। इथं आपलं क्रॉस पट्टी तयार झालेला आहे। आता आपल्याला कटोरीसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। इथं अशा पद्धतीने फिटिंगच्या बाजूने मी इथं 5 इंचावर इथं मार्किंग केलेलं आहे क्रॉस पट्टीवरती। फिटिंगचं जे काही लाईन आहे तिथून इथं मार्किंग केलेलं आहे 5 इंचावरती
आणि जे काही पुढचा मुंडा आहे, पुढच्या मुंड्यापासून आपल्याला 3 मार्किंग करून घ्यायचे आहेत. एक 2 इंचाला, एक 2.25 आणि एक 2.5 इंचाला असं 3 मार्किंग करून घेतलं. आणि जे काय आपण पुढचा गळा ड्रॉ केलेला आहे ते तिथं वरती आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. आणि जे काय आपण तिन्ही मार्किंग केलेलं आहे, या तिन्ही मार्किंगमधून अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने आपलं कटोरीला आकार देऊन झालेला आहे आणि इथं पुढचा गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने आपलं 38 इंच छातीचं कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. आता इथं डबल कटोरीसाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे जे काही कटोरीचं राऊंड इथं अशा पद्धतीने गळ्यापासून आपल्याला ही जे काही कटोरीचं राऊंड आहे तो इथं मोजून घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने गोलाकार हे जे काही मार्किंग केलेलं आहे, आपण कटोरीला शेप दिलेला आहे. इथं अशा पद्धतीने मी पूर्ण हा कटोरीचा राऊंड इथं मोजून घेतलेला आहे. इथं जवळपास 9.25 इंच इतकं इथे आलेला आहे. इथं मी राऊंड फिगर 9 इंच असं घेणार आहे. इथं 9 इंचाचा आपल्याला जेवढं काय कटोरीचा राऊंड येईल त्याचा आपल्याला तिसरा भाग करायचा आहे. इथं 9 इंचाचा आपल्याला तिसरा भाग होतो. इथं 3 इंच मी 3 इंचावर अशा पद्धतीने जे काय आपण क्रॉस पट्टीवरून मार्किंग केलेलं आहे तिथून अशा पद्धतीने 3 इंचावर वरती मार्किंग करून घ्यायचं आहे कटोरीला. इथे 3 इंचाचं मार्किंग केलं आणि गळ्याच्या साईडने त्या 3 इंचाचं -1 इंच असं 2 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हे जे काही कटोरी आहे त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे. इथं कटोरी मोजून घ्यायचं आहे आणि त्याचं सेंटर काढून घेतलं. आणि आपण गळ्याच्या साईडने जेवढं मार्किंग केलं असेल तेवढंच इथं मध्ये पण आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि या दोन्हीचाही आपल्याला परत इथे सेंटर काढून घ्यायचं आहे. तशा पद्धतीने मी टेप फोल्ड करून घेतलेला आहे आणि सेंटरला एक मार्किंग करून घेणार आहे. इथं जे काय मध्ये आपलं प्लस चिन्ह झालं असेल त्या अशा पद्धतीने तिथं टक्स देऊन घ्यायचं आहे. आणि हे तिन्ही मार्किंग लक्षात घेऊन आपल्याला इथं डबल कटोरीचा शेप इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे. तशा पद्धतीने आपलं हे डबल कटोरीचं मार्किंग करून झालेलं आहे. आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथं जे काही उंचीचं मार्किंग केलेलं आहे तिथून मी इथं कटिंग करायला सुरुवात केलेलं आहे. इथं अशा पद्धतीने कट करून घेतलं आणि जे काही फिटिंगचं लाईन होतं तिथून इथं कट करून घेतलं. आणि सर्वात पहिल्यांदा इथं पाठीमागचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने पाठीमागचा मुंडा कट केलेला आहे. आणि हा पेपर ओपन करून घ्यायचा आहे आणि सेंटरमधून सेपरेट करून घ्यायचा आहे. इथं आपला पाठीमागचा आणि पुढचा भाग एकत्रच तयार होतो. तशा पद्धतीने आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आणि इथं पुढच्या भागाला जे काय आपण क्रॉसपट्टी कटोरी आणि जे काय साईड पार्टचं मार्किंग केलेलं आहे ते पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि पुढचा मुंडा पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने मी साईड पार्ट आणि जे कटोरीचं जे मार्किंग केलेलं आहे ते इथं कट करून घेतलं. आणि इथं वरती पुढचा गळा पण इथं कट करून घेतलेला आहे. आणि इथं जे काय आपण डबल कटोरीसाठी मार्किंग केलेलं आहे ते सेंटरमधून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायचा आहे. इथं सर्वात पहिल्यांदा जो काही वरचा पार्ट आहे तो कटोरीचा कट करून घेतलेला तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. आणि जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. तशा पद्धतीने मी जसं आहे तसं वरच्या पार्टचं मार्किंग करून घेतलं. आणि आता आपल्याला हा पार्ट काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे. आणि इथं खालच्या साईडने आपल्याला कटोरी वाढवून घ्यायचा आहे. तुम्ही जेवढं शिलाईमध्ये मार्जिन वाढवत असाल तेवढं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. मी अर्धा इंचाचं शिलाई घेणार आहे. त्यासाठी तर मी पूर्ण 1 इंचाला असं वाढवून घेणार आहे. मी अशा पद्धतीने अर्धा आणि 1 इंच असं 2 मार्किंग करून घेतलेलं आहे. एक अर्धा इंचावर आणि एक इंचावर अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं. आणि हे जे काही लाईन आपण मार्किंग करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने याला शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्ही शिलाईमध्ये जेवढं मार्जिन घेत असाल तेवढं इथं त्याच्या डबल घ्यायचं आहे. मी तर अर्धा इंचाचं शिलाई घेणार आहे. त्यासाठी मी ते 1 इंचाने वाढवून घेणार आहे. म्हणजे त्या साईडने अर्धा इंच, या साईडने अर्धा इंच असं इथं अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं. आणि खालचा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने इथं सेट करून ठेवून घ्यायचा आहे.
इथं व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. वरचा जो पार्ट शेप आहे तो मॅच करून ठेवायचा आहे. इथं अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे आणि आहे तसं हा पण पार्ट आपल्याला जो इथं जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं अशा पद्धतीने मी जसं आहे तसं तो पार्ट मार्किंग करून घेतला आणि इथं काढून घेतलेला आहे. आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायचा आहे. इथं मी 1.25 इंचानं कटोरी वाढवून घेणार आहे. इथं अशा पद्धतीने मी 1.25 इंचाला मार्किंग केलं. दोन्ही साईडने इथं 1.25 इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढ्यानं कटोरी वाढवायचं असेल तेवढं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि जे काही वाढीव कटोरी आहे ते अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे. इथं अशा पद्धतीने मी सेंटरला मार्किंग करून घेतलं आणि आता इथं जे काय गळ्याच्या साईडने जेवढं मार्किंग असेल तेवढंच आपल्याला जे काय आपण मार्किंग केलेलं आहे 1.25 इंचाचं तिथं घ्यायचं आहे. इथं अशा पद्धतीने जेवढं काही 5.5 प्लस 5.5 आणि 1 लाईन असं होतं तर मी तर तेवढ्याला 5.5 आणि 1 लाईन असं मार्किंग करून घेतलं. जे काही 1.25 इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथं आणि वरच्या साईडने मी इथं 1.5 इंच इतकं वाढवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे लाईन ते ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि इथं मी वरच्या साईडने टेपच्या 3 लाईन इतकं वाढवलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे इथं शेप देऊन घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने मी कटोरीला शेप देऊन घेतलेला आहे आणि जे काय आपण अर्धा आणि 1 इंचाचं मार्किंग केलेलं आहे मधलं ते जे काय आपण शेप दिलेला आहे कटोरीला ते अशा पद्धतीने मॅच करून घ्यायचं आहे. इथं दोन्ही साईडने आपल्याला अशा पद्धतीने इथं मॅच करून घ्यायचं आहे त्या लाईनला. इथं अशा पद्धतीने आपलं वरचं जे काही वाढवायचं कटोरी आहे ते झालेलं आहे. आता आपल्याला खालच्या साईडने टक्सचं मार्किंग करायचं आहे. तर खालच्या साईडने मी 1.5 इंच जे काही सेंटर काढलं होतं तिथून 1.5 इंचाला मार्किंग केलं आणि जे काही 1.5 इंचाचं मार्किंग आहे ते दोन्ही साईडने इथं अशा पद्धतीने दोन्ही साईडने मोजून घ्यायचं आहे. जिथं कुठं आपलं दोन्ही साईडने सेम अंतर येत असेल तिथं आपल्याला जे काही 1.5 इंचाचा टक्स आहे तो देऊन घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने मी सेंटर काढून घेतलेला आहे आणि इथं जो काही 1.5 इंचाचा टक्स आहे तो या टक्सचं इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. इथं अशा पद्धतीने आपला कटोरी वाढवून झालेला आहे. आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपलं इथं कटोरीचं कटिंग करून झालेलं आहे. आता आपल्याला जे काय आपण सेंटरमध्ये अर्धा इंचाचं मार्किंग केलेलं होतं ते अर्धा इंचाचं इथं मार्किंग अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं पूर्ण 38 इंच छातीचं डबल कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग करून झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते.